की ओबीसीच्या असणारं आरक्षणाचं दाब हे वेगळंच असलं पाहिजे. पण एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे, म्हणजे जी शाश्वत झालेली आहे, तिच्यामध्ये आपण असावे गडबड करण्याचा प्रयत्न केला. शासन लक्ष घालील अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. पक्षाच्या वतीने ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीनंच असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा हा राहिला पाहिजे, या दृष्टीने ती पावलं टाकली पाहिजे की शासनाकडून महाराष्ट्राला पडताना त्या ठिकाणी दिसत नाही. अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमने सामने आलेला आहे. शासनाचा सुद्धा अनेक वेळा या संदर्भात असणारा समज त्या ठिकाणी आणि जाणीव करून सुद्धा दिलेली आहे. ही परिस्थिती स्फोटक आहे. बेरोजगारी ही अजून त्याच्यामध्ये भर घालते. जे राजकीय पक्ष आहेत आणि त्या राजकीय पक्षांची नेते जी आहेत त्यांना भूमिका घ्यायला आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असा एक मार्ग काढला पाहिजे असे त्या ठिकाणी म्हणतो. एखादी व्यवस्था सेटल झाली असेल तर अशा शाश्वत होऊन बसलेल्या व्यवस्थेत इतर कोणाला घुसण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक सलोखा बिघडेल. त्यामुळे ओबीसी आणि मराठा आरक्षणाची ताटं वेगळीच असली पाहिजेत. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी जालन्यातील वडीगोद्री इथं जाऊन ओबीसी आरक्षणाच्या आरक्षणासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहतात बखर लाईव्ह. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा वाद जोरदार पेटलाय. दोन्ही बाजूंनी आंदोलनाचं शस्त्र उचललं गेलंय. गेल्या आठवड्यापासून ओबीसी आरक्षण वाचावं यासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांच्या भेटीला प्रकाश आंबेडकर गेले होते. त्यांनी त्या व्यासपीठावरून त्यांची भूमिका स्पष्ट केली. काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर? ओबीसीच्या असणारं आरक्षणाचं दाब हे वेगळंच असलं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं वेगळं ताट दिलं पाहिजे. दोघांना एकमेकांसमोर भिडवत राहणं आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील. भाजप संविधान बदलेल या भीतीनं संविधानाच्या बाजूनं निकाल लागला. त्यामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. संविधानावर ओबीसींनी विश्वास ठेवला. हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. संविधानावर ओबीसींनी विश्वास ठेवला. हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो असं मला वाटतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले, मनोज जरांगे यांच्याशी बोलत असताना सगळे सोयरे शब्द जे ते म्हणत होते त्याबद्दल मी सल्ला दिला की सगळे सोयरे शब्दांची व्याख्या तुम्ही करून घेतली पाहिजे किंवा कोणाला तरी करून द्यायला पाहिजे. जोपर्यंत व्याख्या काय होते त्यातलं नेमकं काय ते कळत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. एकूणच महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद चांगलाच पेटलाय. ओबीसी नेत्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन सुरू आहे तर तिकडे मनोज जरांगे सगळे सोयरे आणि ओबीसी कोट्यातूनच आरक्षण हवं या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाचा फटका बसलाय. या सगळ्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात हे आंदोलन कसं स्वरूप घेईल आणि या मागण्यांकडे सरकार कसं बघेल ते सगळं बघावं लागेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.